हे बघा पाऊस पण किती आहे बघा, खूप पाऊस आहे बरं का. मी थोडंसं घमेल लावला आहे हातपाय वगैरे हात वगैरे धुवायसाठी. आणि त्या दिवशीच गवत काढून गेली ती 2 आठवड्यापूर्वी, तुम्हाला व्हिडिओ केला होता मी. तरी परत गवत वाढलं आहे बघा बाहेरून. हे बघा सगळं बाहेरचं आमचं परिसर. हे बरं काही समोरचं एवढं हे आहे ते आहे, पाठीमागे अजून बरेच आहे. हे सगळं बाहेरचं आमचं घराचं परिसर आहे. हे बघा इकडे पण आहे, इकडे पण बघा किती झाडं वगैरे, फुलं बिलं भरपूर झाडं, नारळीची झाडं वगैरे. हे बघा किती बाहेर हा रस्ता आहे खाली. हे बघा पाठीमागं पण भरपूर आहेत, पण आता पाऊस लागतोय म्हणून दाखवू शकत नाही. सगळं पाठीमागं सगळी झाडं आहेत. आणि आता ते पुण्याला गेलेत ना सगळे लोक, म्हणजे जाव वगैरे सगळे. आणि बघा इथे एक दरवाजा, इथे एक दरवाजा आमचा समोरचा. इथे आम्ही 3 जण आलो, पिलू, मी आणि संभव. आणि आज सगळं पूर्ण घर झाडून काढलं मी वरनं. हे बघा सगळे पत्रे वगैरे सर्व काढले झाडून. हे बघा पूर्ण बघितलं का. हे जवळजवळ आमच्या 2 रूमची जवळजवळ आमच्याकडे पडवी म्हणतात कोकणात. 2 रूमची आहे पडवी जवळजवळ. हे बघा बाहेरचं ह्यातलं. आणि प्लॅस्टर करायचं आहे अजून, प्लॅस्टर बाकी आहे आमचं घराचं बरं का. हे आमची माझी सासूबाईचं फोटो आहे बघा. हे आपले स्वामी समर्थ, शिव स्वामी समर्थ. आणि हे बघा हे इकडं माझा हा हॉल आहे. इकडं ह्यांचं ते अडचण ठेवली नाही, बघू शकता. हे सगळं माझं हॉल आहे आमचं. ते पण बांधकाम करायचं आहे. बांधकाम म्हणजे झालेलं आहे, फक्त प्लॅस्टर राहिले करायचं. तर प्लॅस्टर करणार आहे आता. गणपती येऊन गेले की प्लॅस्टर करणार आहे. आमच्या इथेच गणपती होतात, आमच्या घरीच. अख्ख्या गावाचे गणपती आमच्या इथेच असतात बरं का. आणि हे आपलं हॉल आहे. त्या हॉलला इथे एक खिडकी टाकणार आहे. इथे आहेच पण इथून खालून घेणार आहे. इथे खिडकी टाकायची, इथे खिडकी टाकायची. काय करतोस काय. आणि हे पूर्ण पॅक करायचं. हे ठेवलं होतं त्यांनी, हे पूर्ण पॅक करून टाकायचं. हे आपलं किचन आहे. तर हे किचन आहे ना, तुम्ही इकडे बेडरूम करणार आहे. हा इकडे छोटासा एक बेडरूम होणार आहे बरं का. आणि इथे पण एक खिडकी येणार आहे. हा एक बेडरूम होणार आहे. आणि ह्या साईडला आहे, आम्ही बांधल्यापासून आम्ही राहिलोच नाही ना. आणि ह्या साईडला आहे, ह्या साईडला एवढंच नाही, पाठीमागे भरपूर आहे. तर ह्या साईडला तिकडं मागच्या साईडला मी वाढवणार आहे तिकडं, म्हणजे बाहेर जरा वाढवणार आहे, मोठा करणार आहे. म्हणजे किचन होणार मोठा. किचन खूप मोठा होणार आहे बाहेर. त्यामुळं किचन आणि टॉयलेट बाथरूम वगैरे सगळे तिकडे बाहेरच काढणार. मोठा होणार आहे सगळं. बाहेरून परिसर मी मला दाखवते. आणि दरवाजाला चौकट टाकायचे मला. हे बघा, ही दरवाजाला चौकट टाकायचं आहे. हा दरवाजा मी बसवून गेले होते जेव्हा मी घर बांधलं ना, तेव्हा हा दरवाजा मी बसवून होता. 3,500चा दरवाजा आणला होता. आणि बघा ही चौकट आहे ना, ही पूर्ण खराब झाली आहे. बघू शकता ही चौकट पूर्ण खराब झाली आहे बरं का. वाळवी पकडली म्हणून ही चौकट मला ह्याची टाकायची, कडाप्प्याची. मला बघा लांबच बघू शकता. काय कमी नाही आहे जागा. माझ्या एकट्या मुलासाठी भरपूर झालं बरं का. केवढा मोठा हॉल आहे. आणि आता हे सगळं प्लॅस्टर वगैरे केल्यावर अजून छान वाटतं. केवढा तरीच हॉल होणार आहे. छान करणार आहे मी. तो ज्यावेळेस करेन त्यावेळेस दाखवेन. आणि तुम्हाला आता बाहेरचा तिकडचा परिसर दाखवते. तिकडं आमच्या साईडने तिला घे चप्पल घाला तर पडेल बिडेल ती. तर बघू शकता बाहेरचा परिसर. आणि फुलं वगैरे आणायला जायची कुठंच गरज नाही आम्हाला. बघा बाहेरचं हे इकडून आमचं आहे. हे बघा तुम्हाला मी आता म्हटलं किचन वाढवायचं म्हणून. तर दाखवली बघा जे मी तुम्हाला दाखवलं किचन, तू इकडं दाखवू माझे. हे बघा किचनचं आहे, तुम्हाला दाखवलं किचनचं. एवढा सगळं म्हणजे हे एवढा सगळं उडू शकतो बाथरूमवर, किचनमध्ये इथे एवढं असं असं घ्यायचं इथपासून असं झालं आहे मला. म्हणजे भरपूर वाढ जवळजवळ किती वाढते त्या टोकापासून तेवढं ते सगळीपासून एवढं घ्यायचं, एवढं वाढवायचं थोडं असं माझी चालली. म्हणजे किचन खूप मोठा होणार, फक्त बेडरूम छोटं होणार आहे, तेवढं घ्यायचं म्हणजे चाललं आहे. तर बघूया इकडे येईला पकडा. हे बघा छोटे छोटे आंब्यांची झाडं, ही सगळी पाठीमागे आमचीच झाडं जागा आहे बरं का.
तू आलायस पण दरवाजा उघडा ठेवून आलायस. ही सगळी पाठची आमची जागा आहे. कढीपत्ता तर बघा, हिला पकड इथं कढीपत्ता. ताई मला म्हणलं आळूची पानं आण, पण आळूची पानंच नाही बरं का. हे बघा, हे सगळं कढीपत्ता आहे, बघू शकता. आंब्याची झाडं बिडं कलम बिलम बघा, हे बघा. तर चला बाय बाय.